दुसरा इतिहास अध्याय 8। शल्मोनास परमेश्वराचे मंदिर व आपले मंदिर बांधावयास 20 वर्षे लागली। त्यानंतर जी नगरे हुराम याने शल्मोनास दिली होती त्यांची त्याने मजबूती केली व तेथे इस्रायल लोकास वसविले। मग शल्मोनाने हमात सोबा नगरावर चाल करून ते हस्तगत केले। त्याने रानातील तदमोर आणि हमाथातील सर्व भांडार नगरे यांची मजबूती केली। त्याने वरचे बेत होरोन व खालचे बेत होरोन ह्या दोन्ही तटबंदी नगरांची मजबूती कोट, वेशी व अडसर यांनी केली। बालाथ नगर, शल्मोनाची सर्व भांडार नगरे आणि त्याचे रथ व स्वार ठेवण्याची नगरे या सर्वांची मजबूती केली। त्याप्रमाणेच यरुशलेमेत, लबानोनात व आपल्या राज्याच्या सर्व प्रदेशात जे काही शल्मोनाला बांधकाम करावेसे वाटले ते सर्व त्याने केले। हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी यांच्यातले जे अवशिष्ट लोक इस्रायल लोकांपैकी नव्हते त्यांचे काही वंशज त्यांच्या पश्चात देशात राहून गेले होते व त्यास इस्रायल लोकांच्याने अगदी नष्ट करवले नव्हते, अशांवर शल्मोनाने वेठबिगार बसविली। आजवर तसेच चालले आहे। इस्रायल लोकांपैकी कोणासही शल्मोनाने आपल्या कामासाठी दास करून ठेविले नाही। ते योद्धे, सरदार, सेनापती, रथ व स्वार यावरचे अधिकारी होते। लोकांवर हुकूमत चालविणारे शल्मोनाचे नायक 250 होते। मग शल्मोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधिले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले। तो म्हणाला, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोष आला आहे ती स्थाने पवित्र होत, म्हणून माझी पत्नी इस्रायलाचा राजा दावीद याच्या मंदिरात राहता कामा नये। मग शल्मोनाने देवडीसमोर बांधिलेल्या वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पण केले। मोशेच्या आज्ञेस अनुसरून नित्यविधीप्रमाणे शब्बातवारी, चंद्रदर्शनी आणि बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण व मांडवांचा सण या 3 नेमिलेल्या वार्षिक सणात तो होमबली अर्पित असे। त्याने आपला बाप दावीद याच्या नियमानुसार याजकांच्या सेवेचे वर्ग नेमिले आणि स्तुती करण्यास व याजकांच्या देखरेखीखाली सेवाचाकरी करण्यास त्याने लेव्यांसही प्रत्येक दिवसाच्या विधीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या कामावर नेमिले। प्रत्येक द्वारापाशी द्वारपाळांच्या पाया ठरविल्या, कारण देवाचा माणूस दावीद याने अशीच आज्ञा केली होती। भांडारांसंबंधाने अथवा अन्य कोणत्याही बाबतीत राजाने याजक व लेवी यास जी आज्ञा दिली होती ती ते अवमानित नसत। परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हापासून ते पुरे होईपर्यंत शल्मोनाचे सर्व काम सिद्धीस गेले। अशा प्रकारे परमेश्वराचे मंदिर पुरे झाले। मग शल्मोन अदोम देशात समुद्रतीरी एस्योन गेबेर व एलोत या नगरात गेला। हुरामाने त्याचकडे आपल्या सेवकांच्या हाती गलबते व दर्यावर्दी लोक पाठविले। त्यांनी शल्मोनाच्या कामदारांबरोबर ओफिरास जाऊन 450 किक्कार सोने शल्मोनास आणून दिले।